जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणमधलं एक महत्त्वाचं असं एक नाही का चॅप्टर आहे। तर ते म्हणजे काय, तर विरामचिन्हे। तर बघा, विरामचिन्ह यावरती नाही का तुम्हाला प्रश्न हे बघायला मिळतात। तसंच विरामचिन्ह म्हणजे काय, तर विरामचिन्ह म्हणजे काय, ज्यावेळेस नाही का आपण एखादं वाक्य असेल किंवा आपण नाही का एखाद्यासोबत संभाषण करत असताना ज्या ज्या ठिकाणी नाही का असं थांबतो किंवा जे काही बोलण्याची लवक असते त्यामध्ये नाही का एकदम ॲक्युरेटपणा येण्यासाठी जे काही चिन्ह वापरले जातात किंवा लिखाणामध्ये जे चिन्ह वापरले जातात तर त्याला नाही का काय म्हटलं जातं, विरामचिन्ह। तर हे विरामचिन्ह कसे वापरले जातात किंवा कुठे वापरतात किंवा ते कसे असतात ते सर्व आपण नाही का ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच बघा, विरामचिन्हांमुळे आपल्याला नाही का कळतं की नेमकं वाक्य कुठं संपतंय किंवा आपल्याला वाक्यात कुठं थांबायचं आहे किंवा वाक्य हे अपूर्ण आहे का, ह्या सर्व गोष्टी नाही का ह्या विरामचिन्हांमुळे आपल्याला कळत असतात। त्याचबरोबर बघा, हे जे काही विरामचिन्ह आहे हे नाही का आपल्या मराठी भाषेमध्ये इंग्रजी या भाषेमधून आलेले आहे। एक वेळेस आपल्याला असं म्हणता येईल की इंग्रजीची ही आपल्यासाठी एक देण आहे, आपल्या मराठी भाषेसाठीची ही विरामचिन्हांची। ठीक आहे। त्याचबरोबर बघा, आता विरामचिन्हांचे नाही का दोन प्रकार पडतात। तर विराम दर्शवणारे चिन्ह, त्याचबरोबर नाही का अर्थबोध करणारे। तर विराम म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण नाही का थोडंसं थांबतो, वाक्य संपल्यानंतर नाही का थोडंसं थांबतो, त्याला काय म्हणतात, तर विराम। ठीक आहे। तशी विराम दर्शवणारे मग कोणकोणते विरामचिन्ह आहे, तर पूर्णविराम आहे, अर्धविराम आहे, त्याचबरोबर काय स्वल्पविराम आहे, अपूर्ण विराम। हे जे काही चिन्ह आहेत यांना काय म्हणतात, विराम दर्शवणारी। म्हणजे वाक्य नाही का ज्या ठिकाणी नाही का आपलं संपतं त्यावेळेस नाही का जे चिन्ह वापरले जातात त्याला काय म्हणतात, विराम दर्शवणारी चिन्हे। ठीक आहे। त्याचबरोबर बघा, आता अर्थबोध करणारी म्हणजे नाही का ज्या वाक्यातून काहीतरी अर्थ नाही का आपल्याला समजतो तर त्याला काय म्हणतात, अर्थबोध करणारी विरामचिन्हे। तर बघा, अर्थबोध करणारी विरामचिन्ह मग कोणकोणती, तर त्यामध्ये बघा तुमचा एक प्रश्नचिन्ह आहे, बरोबर। प्रश्नचिन्ह म्हणजे काय, तर आपण नाही का काय करतो, एखाद्याला प्रश्न विचारतो, का रे तू कुठे चालला, कुठे चालला, असं ज्यावेळेस आपण विचारतो तर तो तिकडून नाही का आपल्याला काय येणार असतो, रिप्लाय येणार असतो किंवा एक उत्तर येणार असतं, म्हणून त्याला काय म्हणतात, प्रश्नार्थक चिन्ह। ठीक आहे की नाही। तर त्याचबरोबर उद्गार चिन्ह। उद्गार म्हणजे नाही का आपले नाही का मनातील जी काही भावना आहे ती अचानक नाही का ज्यावेळेस बाहेर येते। समजा बघा, आपल्या समोरून जर एखादा साप गेला, ठीक आहे की नाही, तर तो बघितल्या आपल्याला काही असं प्लॅनिंग करून काही बोलावं लागतं का, नाही। तर आपण काय म्हणतो, डायरेक्ट अरे बापरे किती मोठा साप आहे। म्हणजे आपल्या तोंडातून नाही का अचानक जे काही वाक्य निघतं त्याला काय म्हणतात, तर उद्गार, हे की नाही। त्याचबरोबर बघा, आता आपण नाही का पुढे बघणार आहोत, तर याचे जे काही हे आहे म्हणजे आता जे काही चिन्ह आहेत आणि ते कुठे कसे वापरतात तर ते आपण नाही का थोडक्यात आता बघणार आहोत। तर चला, सगळ्यात पहिले बघा पूर्णविराम। ठीक आहे। तर पूर्णविराम म्हणजे काय, तर बघा सगळ्यात पहिले पूर्णविरामचं चिन्ह कसं असतं हे बघून घ्या। पूर्णविराम म्हणजे नाही का एक असा डॉट असतो। ठीक आहे। तर बघा, आता तुम्हाला एक हे सांगतो मी उदाहरण। जर समजा आता एखादं वाक्य बोलायचं आहे किंवा तुम्ही नाही का एखाद्या ठिकाणी नाही का स्पीच देताय, म्हणजे व्याख्यान देताय, भाषण देताय, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही ह्या अशा प्रकारचे जर चिन्ह वापरले नाही, म्हणजे विरामचिन्ह असो किंवा अर्धविराम असो किंवा एखादं तुम्ही रायटिंग करताय त्यामध्ये जर वापरले नाही तर ते नाही का तुम्हाला कळणारच नाही नेमकं काय लिहिलंय। समजा आता बघा, मी तुम्हाला एखादं वाक्य बोलून दाखवतो किंवा 2-3 लाईन बोलून दाखवतो, त्या वस्तू मला कळून जाईल की बघा, मी काल गावाला गेलो होतो त्यामुळे मला नाही का खूप वेळ झाला आणि मी ड्युटीवरती योग्य वेळेवरती आणि टायमावरती पोहोचलो नाही। तर बघा, हे जे बोलणं आहे तर यामध्ये नाही का तुम्हाला काहीतरी म्हणजे काही समजणार नाही नेमकं काय बोलतोय बाबा हे असं बडबड बडबड। पण ज्यावेळेस आपण हेच वाक्य जर एकदम सुटसुटीत बोलू, बघा मी काल गावाला गेलो होतो, बघा या ठिकाणी होतो म्हटल्यानंतर मी काय झालो, थोडंसं थांबलो, कारण की मला घरी खूप महत्त्वाचे काम होते। बस, म्हणजे कसं, ज्यावेळेस वाक्य पूर्ण होतंय आणि ते पूर्ण झाल्यानंतर एका ठिकाणी विशिष्ट ठिकाणी मी नाही का थांबतो, त्या ठिकाणी नाही का ह्या विरामचिन्हांचा उपयोग होतो आणि जे काही आपलं संभाषण असेल किंवा लेखन असेल हे नाही का एकदम सुटसुटीत होण्याचं काम हे चिन्हे करतात। ठीक आहे। तर बघा, आता पहिलं जे आहे तर पूर्णविराम। पूर्णविराम म्हणजे काय, एखादं वाक्य असेल किंवा शब्द असेल, ते पूर्ण झाल्यानंतर आपण एखाद्या विशिष्ट ठिकाणी थांबतो त्यावेळेस या चिन्हाचा उपयोग होतो। ठीक आहे। तर बघा, आता बघा मी काय लिहितोय, एक वाक्य लिहितो, तुम्हाला लगेच समजून जाईल। काल खूप पाऊस आला।
ठीक आहे. काल खूप काय झाला, पाऊस आला. आता हे बघा, आला म्हटल्यानंतर काय या ठिकाणी मी काय झालो, स्टॉप झालं. त्यावेळेस नाही का हे वाक्य कसं झालं, तर पूर्ण झालं. तर एखादं वाक्य पूर्ण झाल्यानंतर जे चिन्ह वापरलं जातं त्याला काय म्हणतात, पूर्ण विराम. त्याचबरोबर आणखी पूर्ण विरामाचा उपयोग कुठं होतो, जर समजा एखादा व्यक्ती आहे, समजा आता माझं नाव आहे काय, अनिल संजय पगारे, तर मी हे नाही का पूर्ण पूर्ण याच्यात न लिहिता शॉर्टकटमध्ये पण लिहू शकतो. कसं, संक्षिप्तमध्ये लिहू शकतो, आहे का नाही. तर त्याला काय म्हणतात बघा, अनिल संजय पगारे. आता माझं नाव काय आहे, अनिल संजय पगारे. तर मला जर शॉर्टकटमध्ये लिहायचंय तर मी कसं लिहू शकतो, AS पगारे. ठीक आहे. आता हे जे मध्ये हे डॉट वापरले हेच काय, तर पूर्ण विराम आहे. तर अशा प्रकारचे जे काही नाव असेल किंवा असे काही वाक्य पूर्ण झाल्यानंतर जे काही चिन्ह वापरलं जातं ना त्याला काय म्हणतात, पूर्ण विराम. तर या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल पूर्ण विराम म्हणजे काय. आता बघा, नेक्स्ट चिन्ह आहे अर्धविराम. तर बघा, अर्धविरामचं चिन्ह कसं असतं, तर ह्या प्रकारे असतं बघा, एक डॉट आणि त्याच्या खाली नाही का असा जो काही उकार वगैरे असतो आपला त्या प्रकारचं. तर बघा, याचा उपयोग कुठं होतो ते सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो. तर बघा, अर्धविराम म्हणजे काय किंवा अर्धविरामाचा उपयोग कुठे होतो, ज्यावेळेस दोन छोटी वाक्य हे नाही का उभयान्वी अव्ययाने नाही का जोडली जातात, त्यावेळेस नाही का ह्या चिन्हाचा म्हणजेच अर्धविरामाचा उपयोग केला जातो. म्हणजे ते दोन वाक्य नाही का एकमेकांवरती काय असतात, अवलंबून असतात. तर ते वाक्य जोडण्यासाठी ज्या चिन्हाचा उपयोग केला जातो त्याला काय म्हणतात, अर्धविराम. तर बघा, आता मी एक वाक्य लिहून दाखवतो किंवा उदाहरण दाखवतो तुम्हाला या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजेल. तर बघा, त्याने अभ्यास केला परंतु परीक्षा दिली नाही. तर बघा, हे जे दोन वाक्ये एकमेकांवरती कसे अवलंबून आहेत आणि ह्या दोन वाक्यांना जोडण्यासाठी जे काही उभयान्वी अवयव वापरलेलं आहे, तर त्या दोन्हींमध्ये जे हे चिन्ह वापरलं जातं अर्धविरामचं. ठीक आहे. तर दोन वाक्य नाही का एकमेकांवरून अवलंबून असतात आणि त्या दोन वाक्यांना जोडण्याचं काम जे काही आहे हे अर्धविराम करतं. बघा, अर्धविराम म्हणजे बघा, दोन अधुरे वाक्य ते दोघांना एकत्र करण्याचं काम नाही का हे वाक्य हे हे वाक्य म्हणतो, हे चिन्ह करतं. ठीक आहे. जसं बघा, त्याने अभ्यास केला परंतु परीक्षा दिली नाही. ठीक आहे. म्हणजे हे दोन्ही वाक्य नाही का कसे एकमेकांचे पूरक आहे किंवा एकमेकांवरती अवलंबून आहे. तर असे वाक्य जोडण्यासाठी ज्या चिन्हाचा वापर केला जातो त्याला काय म्हणतात, अर्धविराम. ठीक आहे, समजले. तर पुढचं बघा, आता स्वल्पविराम म्हणजे बघा किंवा स्वल्पविराम बघा कुठे कुठे वापर होतो स्वल्पविरामचा. तर सगळ्यात पहिले स्वल्पविरामाचं चिन्ह बघा कसं असतं, हे असं असतं. म्हणजे जो काही हे आहे उकार आहे आपला याच्यामध्ये काय म्हणता ना वर्णमालेमधला, किंवा जो आपण उकार वापरतो किंवा हे बघ हे परंतुचा हा जो उकार आहे, तर त्या टाईपचं जे असं जसं कॉमा असतो नॉर्मल, त्यालाच नाही का काय म्हणतात, स्वल्प विराम. ठीक आहे. तर हे स्वल्प विरामचा उपयोग कसा होतो, तर बघा, ज्या वेळेस नाही का एकाच घटकातील अनेक वस्तू किंवा व्यक्ती किंवा जे काही एखादी घटक आहे तो दाखवण्यासाठी ज्या चिन्हाचा उपयोग केला जातो ना त्याला काय म्हणतात, स्वल्पविराम. ठीक आहे. जसं की बघा, आता माझ्याकडे वेगवेगळ्या कलरचे शर्ट आहेत, तर मी ते शर्ट सांगतोय. तर बघा, लाल, पिवळा, निळा, हिरवा, गुलाबी, ज्या वेळेस नाही का मी असे हे शब्द सांगतो त्यावेळेस नाही का ह्या चिन्हाचा नाही का उपयोग केला जातो. बघा, आता मला गोड पदार्थ आवडतात. ठीक आहे. तर बघा, मला गोड पदार्थ आवडतात. एखाद्याने विचारलं मला की तुम्हाला कोणते पदार्थ आवडतात, तर मी म्हणतोय मला नाही का गोड पदार्थ आवडतात. तर मग तो त्याच्यामध्ये विचारणार आणखी की बाबा कोणते कोणते पदार्थ आहे गोडमध्ये, तर मी सांगणार काय, जिलेबी, लाडू,
गुलाब जामुन. ठीक आहे. ज्या वेळेस नाही का आपण एकाच घटकातील वेगवेगळे शब्द नाही का दाखवतोय, एकाच घटकातले शब्द दाखवतोय, त्यावेळेस नाही का ते शब्द लागोपाठ न दाखवता त्यांच्यामध्ये जे काही चिन्ह वापरलं जातं ते असतं तुमचं स्वल्प विराम. ठीक आहे. तर अशा प्रकारे नाही का स्वल्प विरामाचा उपयोग हा मराठी व्याकरणात केला जातो. ठीक आहे ना. चला पुढे बघू. आता बघा, अपूर्ण विराम. अपूर्ण विराम म्हणजे काय, तर वाक्याच्या शेवटी काही तपशील द्यायचा असला त्यावेळेस नाही का ह्या चिन्हाचा नाही का उपयोग केला जातो. समजा बघा, आता तुम्ही काय कशाची तयारी करताय, पोलीस भरतीची तयारी करताय, पोलीस भरतीचं ग्राउंड दिलं, त्याचबरोबर तुमचे पेपर बी झाले आणि तुमचा नाही का फायनल लिस्ट आली, तर दिल्या 1000 पोरांनी नाही का 1000 पोरांनी नाही का ग्राउंड पेपर दिलाय आणि त्याच्यातून फक्त घ्यायचे किती 100 मुलं घ्यायचे. ठीक आहे. तर त्याची लिस्ट आली, तर लिस्टमध्ये असं लिहिलंय कसं की पुढील क्रमांकाचे किंवा तुमचा चेस नंबर असेल किंवा जो बैठक क्रमांक असेल, तर अशा पुढील बघा वाक्य उदाहरण द्या तुम्ही, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी पास झाले. ठीक आहे. मग आता बघा पुढील क्रमांकाचे, तर त्यावेळेस नाही का एक मी हे देणार अपूर्ण विराम देणार आणि पुढील क्रमांक सांगतोय. बघा आता 1 नंबर, 5 नंबर, 9 नंबर आणि 10 नंबर. तर वाक्याच्या शेवटी नाही का हा तपशील मला द्यायचा आहे, कोणकोणत्या क्रमांकाचे विद्यार्थी पास झाले. त्यावेळेस नाही का हे जे काय आहे काय तुमचं अपूर्ण विराम हे वापरलं जातं. ठीक आहे. आता बघा पुढचं आहे, पुढचं चिन्ह कोणतं आहे, प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह म्हणजे काय, तर नाही का ज्यावेळेस नाही का एखाद्या वाक्यात प्रश्न विचारला जातो आणि ते प्रश्न विचारल्यानंतर समोरून आपल्याला काय येणार असतं, उत्तर येणार असतं, तर त्यावेळेस जे चिन्ह वापरलं जातं त्याला काय म्हणतात, प्रश्नचिन्ह. ठीक आहे. तर बघा मी आता प्रश्न विचारतोय, काय तुम्हाला उदाहरण देतोय. बघा, काल कोण गैरहजर होते. ठीक आहे. आता बघा या वाक्यामध्ये बघा मी काय केलंय, तर समोरच्याला प्रश्न केलाय की काल कोण गैरहजर होतं. म्हणजे एखादा लेक्चर चालू आहे किंवा एखादा क्लास आपण घेतोय आणि त्या क्लासमध्ये नाही का जे मुलं नाही का अब्सेंट होते, तर मी त्यांच्यासाठी हा प्रश्न केला की काल कोण गैरहजर होतं. त्यावेळेस मला समोरून काय येणार आहे, प्रश्नाचं उत्तर येणार आहे. त्यावेळेस नाही का हे प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी वापरलं जातं. ठीक आहे. त्याचबरोबर बघा आता पुढचं आहे काय, उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह म्हणजे काय, सगळ्यात पहिले आता उद्गार चिन्हाचं चिन्ह बघून घ्या कसं आहे, तर ह्या टाईपचं चिन्ह असतं, म्हणजे हे अशी एक रेष आणि त्याच्या खाली असा डॉट. ठीक आहे. तर उद्गार चिन्ह म्हणजे काय, ज्यावेळेस नाही का आपल्या मनातील नाही का एखादी भावना किंवा एखादा विचार हा अचानक नाही का बाहेर येतो. ठीक आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं प्रिडिक्ट केलेलं नाही किंवा त्याचा एक अंदाज नाही किंवा आपण ते ठरवून केलेलं नाही, तर ते नाही का अचानक आपल्या नाही का बाहेर निघतं, तर त्याला काय म्हणतात, त्यावेळेस नाही का जे चिन्ह वापरलं जातं त्याला काय म्हणतात, उद्गार चिन्ह. ठीक आहे. तर उद्गार कसं की बघा एखाद्या वेळेस समजा पाऊस येतो, आता कसं पावसाळ्याचे दिवस आहे तर पाऊस येतो, तर आपण म्हणतो बघा अरे बापरे आज तर खूप जोराचा पाऊस दिसतोय बाबा. म्हणजे काय, तर अचानक आपल्या तोंडातून निघतं अरे बापरे, आहे का नाही. तर ज्यावेळेस असे जे काय नाही का उद्गार निघतात त्यावेळेस जे चिन्ह वापरलं जातं त्याला काय म्हटलं जातं, तर उद्गार चिन्ह. अरे रे तो नापास झाला. ठीक आहे. तर बघा अरे रे नंतर काय वापरलंय आपण, उद्गार चिन्ह, तो नापास झाला. बरोबर. बापरे, बापरे किती मोठा हा साप. म्हणजे बघा तुमच्या समोरून एखादा साप गेलाय आणि तुम्ही काय लगेच आपल्या तोंडातून अचानक काय शब्द निघतो, काय निघतं, असं म्हणतो का आपण आई ग किती मोठा साप असं म्हणतो का, तर नाही, डायरेक्ट काय निघतं, बापरे किती मोठा साप, आहे की नाही. किंवा आपल्या पायात काटा रुतला तर आपण काय म्हणतो, आई ग, आहे की नाही. असे म्हणजे अचानक तोंडातून बाहेर निघतं. त्यावेळेस नाही का त्या वाक्यात जे काही चिन्ह हे वापरलं जातं त्याला काय म्हणतात, उद्गार चिन्ह. आता बघा पुढचं काय, तर पुढचं आहे चिन्ह कोणतं, अवतरण चिन्ह. तर अवतरण चिन्हाचे नाही का 2 प्रकार आहे बघा, दुहेरी अवतरण चिन्ह, त्याचबरोबर नाही का सिंगल अवतरण चिन्ह, आहे की नाही. दुहेरी म्हणजे काय, तर 2 चिन्ह नाही का असे वापरले जातात. ठीक आहे, तुम्हाला दिसत असेल. त्याचबरोबर नाही का सिंगल म्हणजे नाही का फक्त एक अवतरण चिन्ह ज्यावेळेस वापरलं जातं त्यावेळेस नाही का ह्या प्रकारचे, म्हणजे बघा दुहेरी कसं,
तर दुहेरी म्हणजे ह्या टाईपचे असणार, ठीक आहे, वाक्याचे आणि मध्ये वाक्य असेल, ठीक आहे. त्याचबरोबर सिंगल बघा, तर सिंगल असेल तर हे सिंगल, ठीक आहे ना. तर अशा प्रकारचे जे काही अवतरण चिन्ह आहे आणि जे वाक्यामध्ये वापरले जातात तर त्याला काय म्हणतात, सिंगल अवतरण आणि डबल अवतरण चिन्ह, ठीक आहे. तर बघा आता याचा उपयोग कुठे होतो आणि कसा होतो तर ते बघू आपण. सगळ्यात पहिले आपण बघू डबल अवतरण चिन्ह, आहे की नाही. तर हे डबल नाही का कसं वापरलं जातं, बोलणाऱ्याच्या तोंडातले शब्द दाखवण्यासाठी जे काही चिन्ह वापरलं जातं ना, त्यावेळेस कोणतं चिन्ह वापरलं जातं हे तर डबल अवतरण चिन्ह. तर बघू उदाहरण बघू. तो म्हणाला, तो म्हणाला. आता हा एखादा जण बोलतोय तर त्याचं नाही का जे बोलणं आहे ते दाखवण्यासाठी जे अवतरण चिन्ह वापरलं जातं त्याला काय म्हणतात, दुहेरी अवतरण चिन्ह. तो म्हणाला, मी सहलीला येणार नाही. ठीक आहे, नको येऊ. समजलं. तो म्हणाला मी सहलीला येणार नाही. आता समजा दोन मित्र आहे किंवा तुमचे 7-8-10 मित्र आहे आणि तुमचं नाही काय होतं, प्लॅनिंग झाली की आपल्याला नाही का कुठंतरी फिरायला जायचं, यार लय दिवस झाले, आता मस्तपैकी नाही का टूरला जाऊ. आणि मस्त सगळ्यांनी मिळून प्लॅनिंग केलं आदल्या दिवशी की आपल्याला नाही का मस्तला जायचं 4-5 दिवसासाठी, गोवा बिवा इकडे तिकडे फिरून येऊ, महाराष्ट्र मस्त, महाराष्ट्रात गोव्यात इकडे तिकडे फिरून येऊ मस्त, कोकण बिकन पाहून, आहे की नाही. तर तुमचा प्लॅन झाला आणि दुसऱ्या दिवशी नाही का 10 मित्रांपैकी फक्त 8च जण आले किंवा 9 जण आले आणि 1 जण आला नाही. तर ज्याचा तो खास आहे तो नाही का दुसऱ्याला सांगतोय, काय म्हणतोय की तो म्हणाला मी सहलीला येणार नाही. ज्या वेळेस नाही का दुसऱ्याच्या तोंडचे शब्द नाही का एखादा सांगतो त्यावेळेस नाही का जे चिन्ह वापरले जातं त्याला काय म्हणतात, दुहेरी अवतरण चिन्ह, ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला आता चांगल्यापैकी, आहे की नाही. कारण सहलीचा प्लॅन किंवा एखाद्या ठिकाणी ट्रिपचा प्लॅन जायला नाही का सगळे नाही का एकदम एक्साइटेड राहतात, प्लॅनिंग करतात आणि दुसऱ्या दिवशी नाही का कॅन्सल होतो. सांगा कोणाकोणासोबत असं झालंय, कारण आमच्यासोबत बऱ्याच वेळेस तसंच होतं. शक्यतो जातच नाही, फक्त नाही का मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या, जायचं आणि कोणीच जात नाही, ठीक आहे ना. तर चला पुढचं आता काय आहे तर सिंगल अवतरण चिन्ह. बघा आता हे एकेरी अवतरण चिन्ह हे कधी वापरतात, ज्यावेळेस नाही का एखाद्याचं मत हे नाही का अप्रत्यक्षपणे मांडलं जातं किंवा एखाद्या वाक्यावरती काय म्हणतात ना त्याला, किंवा एखाद्या शब्दावरती नाही का जोर दिला जातो त्यावेळेस जे काही अवतरण चिन्ह वापरलं जातं त्याला काय म्हणतात, सिंगल अवतरण चिन्ह हे वापरलं जातं त्यावेळेस, ठीक आहे. तर बघा त्याचं उदाहरण बघू आपण या ठिकाणी. मूलध्वनींना काय, मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. ज्यावेळेस एखाद्या शब्दावरती जोर द्यायचा आहे किंवा एखाद्याचं म्हणणं अप्रत्यक्षपणे आपल्याला नाही का सांगायचंय किंवा मांडायचंय त्यावेळेस ज्या चिन्हाचा उपयोग केला जातो त्याला काय म्हटलं जातं, तर सिंगल अवतरण चिन्ह किंवा त्यावेळेस वाक्यामध्ये वापरलं जातं काय, सिंगल अवतरण चिन्ह, ठीक. आता बघा पुढचं जे काही चिन्ह आहे ते आहे काय, संयोग चिन्ह, ठीक आहे. तर संयोग म्हणजे काय तर नाही का ज्यावेळेस नाही का दोन गोष्टी नाही का जोडल्या जातात किंवा दोन शब्द जोडण्याचं काम ज्या चिन्हाने नाही का होतं त्याला काय म्हणतात, तो संयोग चिन्ह. किंवा वाक्य हे लिहिता नाही का, समजा आता तुमचा हे एक पेज आहे तर हे वाक्य किंवा एखादी ओळ लिहिता नाही का तो शब्द एखादा शब्द नाही का अपूर्ण राहिला तर तो अपूर्ण राहिल्यानंतर जे चिन्ह वापरलं जातं ना तर त्यावेळेस नाही का कोणतं चिन्ह वापरतं, तर संयोग चिन्ह. जसं की बघा आता मला अर्थबोध लिहायचा आहे तर मी लिहिलं अर्थ आणि इथंच माझं पेज संपलंय, त्यावेळेस मी इथं नाही का हे काय संयोग चिन्हाचं हे चिन्ह वापरलं आणि इथं पुढे लिहिलं बोध, आहे की नाही. समजा अशा ओळी आहे, ठीक आहे ना, समजलं असेल तुम्हाला. तर अर्थ बोध म्हणजे जो शब्द नाही का अपूर्ण राहिलाय तर तो पूर्ण करण्यासाठी म्हणजे त्याच्याने असं निदर्शनात आणून द्यायचंय तुम्हाला वाचणाऱ्याच्या किंवा समोरचा जो एक्झामिनर असणं त्याच्या, की हा शब्द नाही का अपूर्ण आहे आणि तो मी पुढे लिहिलाय त्यावेळेस जे चिन्ह वापरलं जातं त्याला कोणतं चिन्ह म्हणतात, तर संयोग चिन्ह. किंवा दोन शब्द जोडण्यासाठी ज्या चिन्हाचा उपयोग केला जातो त्याला काय म्हणतात, तर संयोग चिन्ह, ठीक आहे. तर हे आहे संयोग चिन्ह. बघा आता त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो मी. आता कसं विद्यार्थी
भंडार. ठीक आहे. तर बघा हे दोन शब्द नाही का कसे तर जोडले गेले संयोग आहे, म्हणजे यांच्यामध्ये काय काहीतरी रिलेशन आहे. त्यावेळेस नाही का हे दोन शब्द जोडण्यासाठी जे चिन्ह वापरलं जातं त्याला संयोग चिन्ह म्हणतात. त्याचबरोबर बघा पुढील पुढील कार्यक्रम मैदानावर होईल. ठीक आहे. आता हे मैदान म्हणजे इथं नाही का माझं पेज संपलंय, तर मी ते नाही का तोच शब्द म्हणजे याला जोडून येणारा शब्द नाही का पुढच्या लाईनवरती लिहितोय, त्यावेळेस जे चिन्ह वापरलं त्याला काय म्हणतात संयोग चिन्ह म्हटलं जातं. बघा आता पुढचं आहे अपसरण चिन्ह. किंवा याला काय म्हणतात डॅश. ठीक आहे ना. तर बघा अपसरण चिन्हाचं हे कसं आहे तर चिन्ह बघा अपसरण चिन्ह ज्याप्रमाणे नाही का तुमचं संयोग चिन्ह आहे ना त्याच टाईपमध्ये असतंय है की नाही. फक्त नाही का थोडंसं मोठं असतं याच्यापेक्षा. जसं नाही का डॅश जे संयोग चिन्ह आहे ते नाही का छोटं असतं तर याची साईज त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त असते. तर यालाच काय म्हणतात अपसरण चिन्ह किंवा डॅश त्याला इंग्लिशमधून म्हटलं जातं. तर याचा उपयोग कसा होतो ज्यावेळेस नाही का बोलता बोलता एखाद्याची विचार मालिका नाही का मध्येच तुटली तर त्यावेळेस नाही का हे जे काय आहे अपसरण चिन्ह आहे ते वापरलं जातं. किंवा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास एखाद्या गोष्टीचं नाही का स्पष्टीकरण द्यायचंय त्यावेळेस नाही का अपसरण चिन्हाचा नाही का उपयोग केला जातो. तर बघा त्याचं उदाहरण बघू आपण. मी तेथे गेलो पण बघा आता बोलता नाही का मध्येच नाही का विचार मालिका ही तुटली आहे त्यावेळेस नाही का हे जे काही डॅश आहे त्याचा नाही का उपयोग हा केला जातो. मी तिथे गेलो पण म्हणजे पुढे तुला काहीतरी सांगायचंय पण तू नाही का मध्येच नाही का स्टॉप झाला म्हणजे इथं वाक्य तुझं पूर्ण झालेलं दिसतंय का रे तर नाही म्हणजे तुला याच्या पुढे आणखी काहीतरी सांगायचंय. ठीक आहे ना. त्यावेळेस या चिन्हाचा नाही का इथं उपयोग हा केला जातो. त्याचबरोबर बघा आणखी तुम्हाला एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायचंय जसं की आता शाळेमध्ये नाही का एखाद्या मुलाने नाही का काय केलं बक्षीस जिंकलं आणि तुम्ही एखाद्या दुसऱ्याला सांगताय तर नाही का त्याची ओळख समोरच्याला पटत नाही त्यावेळेस तुम्ही काय म्हणता अरे तो मुलगा नाही का तो मुलगा नाही का ज्याने बघा इथं नाही का तुम्ही अपसरण चिन्हाचा उपयोग केलाय. ज्याने काल बक्षीस जिंकले म्हणजे नाही का तुम्हाला एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायचंय किंवा नाही का एखाद्याला ती गोष्ट सांगायची त्यावेळेस नाही का ह्या चिन्हाचा नाही का मध्ये उपयोग केला जातो. ठीक आहे. आता बघा पुढचा आणखी एक आहे अपसरण चिन्हानंतर काय पुढचा आणखी विकल्प चिन्ह. ठीक आहे. विकल्प म्हणजे काय तर विकल्प म्हणजे नाही का पर्याय सुचवायचा आहे. तर विकल्प चिन्हाचं हे कसं आहे बघा तर अशा प्रकारचे नाही का अशा प्रकारची जी आडवी रेषा वापरली जाते तर तिला काय म्हणतात विकल्प म्हणजे काय पर्याय सुचवणे. तर पर्याय सुचवण्यासाठी ज्या चिन्हाचा उपयोग केला जातो त्याला काय म्हणतात तर विकल्प चिन्ह असे म्हटलं जातं. ठीक आहे. आता बघा तुम्ही एखाद्या ठिकाणी पाहुणे म्हणून गेले किंवा मित्राच्या घरी गेले काय XYZ. ठीक आहे. तर तुम्हाला विचारतात चहा घेणार की कॉफी घेणार. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय दिलं त्या ठिकाणी पर्याय दिलाय. ठीक आहे ना. त्याचबरोबर जर तुम्हाला एखाद्याने विचारलं तुम्हाला गोड आवडतं की तिखट म्हणजे हे काय झाले तुम्हाला पर्याय झाले तर हे पर्याय सुचवण्यासाठी मध्ये जे चिन्ह आता हे वापरतात त्याला काय म्हणतात बघा. तुम्ही चहा किंवा कॉफी चहा घेणार की कॉफी चहा किंवा कॉफी म्हणजे हे काय झालं या दोन्हीमध्ये काय तुम्हाला
पर्याय, हे पर्याय, तर हे पर्याय सुचवण्यासाठी जो चिन्हाचा किंवा ज्या चिन्हाचा उपयोग केला जातो तर त्याला काय म्हटलं जातं, विकल्प चिन्ह. तर बघा अशा प्रकारे आपण नाही या ठिकाणी जे काही विरामचिन्ह आहेत, 10 प्रकारचे विरामचिन्ह, तर ह्या चिन्हांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तर तुम्हाला नाही का डायरेक्ट परीक्षेमध्ये असं पण विचारलं जातं, म्हणजे त्याचा उपयोगाच्या व्यतिरिक्त बेसिकमध्ये आणखी कसं, की समजा हे चिन्ह विचारत आहे तुम्हाला काय, की पूर्णविराम किंवा स्वल्पविराम किंवा अर्धविराम, अपूर्णविराम, तर यापैकी हे चिन्ह कोणतं आहे, तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे ह्या चिन्हांची पण तुम्हाला नाही का ओळख पाहिजे. त्याचबरोबर ह्या चिन्हांचा उपयोग वाक्यात कुठे होतो, कसा होतो, हे पण तुम्हाला कळालं पाहिजे. तर हे आपण आज चांगल्यापैकी नाही का या ठिकाणी शिकलो आहोत. तर तुम्हाला समजलं असेल, काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. भेटूया अशाच आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.